नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। महाड शहरात रोहिदास नगर मध्ये गादी कारखान्याला आग, आगीत दुबई शॉपिंग सेंटर जळून खाक, लाखोंचे नुकसान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रायगडमध्ये जलतरण स्पर्धा संपन्न, जिल्ह्यातील 160 स्पर्धकांचा स्पर्धेमध्ये सहभाग। रोहा तालुक्यात रंगला बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार, गोवे येथे जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत संपन्न, तब्बल 100हून अधिक बैलगाड्यांचा सहभाग। आणि पेणमध्ये रामेश्वर कला महोत्सवाला सुरुवात, 26 ते 29 जानेवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन, राज्यातील कलाकारांची पेणच्या कला महोत्सवाला पसंती। पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील महाड बाजारपेठ रोहिदास नगर परिसरात असलेल्या दुबई शॉपिंग सेंटर दुकानाला रात्री अचानक आग लागली। आग लागल्याचे समजतात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले। दुबई शॉपिंग सेंटर या दुकानाच्या मागे असलेल्या गादी कारखाना गोदामाला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुबई शॉपिंग सेंटर दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले आहे। घटनास्थळी आग विझवण्यासाठी महाड नगरपालिका अग्निशमन दल, महाड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दल, प्रेव्ही ऑर्गॅनिक लिमिटेड अग्निशमन दल तसेच आयाज वॉटर सप्लायर्सच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने 2 तासांच्या अथक प्रयत्नाने अग्निशमन जवानांना ही आग विझवण्यात यश आले। मात्र आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या वास्तूचे उद्घाटन रोहिणी डोळस यांच्या हस्ते संपन्न झाले। लांजा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले शैलेश डोळस यांनी दिलेल्या देणगीतून महाविद्यालयामध्ये शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे। या वास्तूचा उद्घाटन सोहळा काल 26 जानेवारी रोजी पार पडला। यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार भास्कर जाधव तसेच आमदार राजन साळवी हे देखील होते। तसेच न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे सर्व पदाधिकारी, लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद कुलकर्णी तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या वास्तूचे अनावरण आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले। यानंतर संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यानंतर बोलताना शैलेश डोळस यांनी आपल्या महाविद्यालयातील आठवणी जाग्या केल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षणप्रेमी आणि आजी-माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते। आज तुम्ही माझ्या आईचा सत्कार केला, माझ्या कुटुंबाचा सन्मान केला, तुमच्यासारख्या थोरांच्या पंक्तीत बसण्याची संधी दिला, हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला एखाद्या स्वप्नासारखे आहे। हा जीवखाना बनवताना सगळ्यात सोपी जबाबदारी माझ्याकडे होती। मी फक्त पैसे द्यायचे काम केले, पण ज्या ध्येयाने, ज्या मेहनतीने, ज्या जबाबदारीने हे काम संस्थेच्या प्रतिनिधींनी केलं, त्यामुळे आपण ह्या जीवखान्याची उभारणी करू शकतो। त्यात खास करून आमचे तिन्ही भाऊ म्हणजे बंजारे भाऊ असतील, शेट्टी भाऊ असतील, आमचे कवळे भाऊ असतील, संजा, राजूदादा, रखांगी सर, शशांक, वाबळे साहेब, या जीवखान्याची संकल्पना सत्यात उतरवण्यात तुमचं खूप मोठे योगदान आहे। आज तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। मी मला इथे बोलवलात, मला बोलण्याची संधी दिलात, माझे कौतुक केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। माझ्या पंखांना बळ दे, पण माझे पाय नेहमी जमिनीवरच ठेव, अशी देवाला प्रार्थना करतो। तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न आणि मेहनतीने तयार झालेला हा जिमखाना येणाऱ्या खेळाडूंना प्रेरणा, संधी आणि मार्गदर्शन करण्याचं काम करेल अशी आशा बाळगतो आणि माझ्या या कॉलेजसाठी भविष्यातही माझ्याकडून मदत मिळेल असे आश्वस्त करून रायगडमध्ये प्रजासत्ताक दिनी मामा वास्कर जलतरण तलाव येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न झाली।
रुपेश कदम, अखिल भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्हाध्यक्ष आणि निर्भय स्विम कन्सल्टंट यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेमध्ये माणगाव, रोहा, नागोटणे, अलिबाग, पेण, पनवेल, उरण, खारघर येथील एकूण 160 स्पर्धकांनी सहभाग घेतला। या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ही स्पर्धा 6 वर्षाखालील वयोगट ते 60 वर्षापर्यंतचा वयोगट अशा विविध वयोगटानुसार विभागण्यात आली होती। या स्पर्धेचे मुख्य कामकाज आंतरराष्ट्रीय खेळाडू सचिन उल्हास शिंगरूत यांनी केले। या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्हाध्यक्ष रुपेश कदम, पेण तालुका अध्यक्ष नितीन चव्हाण, क्रीडा प्रमुख अरुण शिंदे, प्रशांत सावंत, धनंजय पाठारे, आनंद निंबरे तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। अखिल भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्ह्याच्या वतीने 26 जानेवारीचं औचित्य साधून आपण रायगड जिल्हास्तरीय स्विमिंग जलतरण स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या कार्यक्रमासाठी, या उपक्रमासाठी रायगड जिल्ह्याच्या पूर्ण रायगड जिल्ह्यामधून पेण, पाली, महाड, माणगाव, रोहा, पनवेल, अलिबाग या पूर्ण तालुक्यातून चांगला असा प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे। या कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही पूर्ण या तरुण पिढीला आपण एक मार्ग दिलेला आहे की जेणेकरून आपला जो खेळाडू आहे हा तालुक्यात न चमकता रायगड जिल्ह्यात चमकायला पाहिजे, रायगड जिल्ह्यातून तो पूर्ण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला पाहिजे। या उद्देशाने आपण हा उपक्रम आयोजित केलेला आहे आणि या उपक्रमासाठी सचिन शिंगरूत यांचं मोलाचं असं सहकार्य लाभलेलं आहे आणि यापुढे स्पर्धकांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा शुभेच्छा। रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात मौजे गोवे मातीबंदर येथे जिल्हास्तरीय बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन गोवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विभागीय अध्यक्ष अजित पवार गट राष्ट्रवादीचे नरेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन जाधव तसेच जय हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थ गोवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। सदरच्या या शर्यतीत जिल्ह्यातील तब्बल 100हून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। यात अष्टमी येथील गोवर्धने यांची गाडी प्रथम आली आहे। युवा नेते नरेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रंगलेल्या या बैलगाड्या शर्यतीचे शुभारंभ युवकांचे प्रेरणास्थान व गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच तथा नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खामचे अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी हौशी बैलगाडा शर्यतप्रेमी स्पर्धक, ग्रामस्थ, रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते। तसेच या रंगलेल्या बैलगाडी शर्यत स्पर्धेला आमदार अनिकेत तटकरे यांनी शुभेच्छा व सदिच्छा भेट दिली। नरेंद्र शेठचा वाढदिवस हा नेहमीच आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो। मला आठवतं की सातत्यपूर्णाने कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वाढदिवसाचं औचित्य साधून तालुक्यातील विविध कलाकारांना असेल, खेळाडूंना असेल एक व्यासपीठ आपण निर्माण करून देतो। याआधी क्रिकेटचे सामने असतील, कबड्डीचे सामने असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, हे नरेंद्र शेठ आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण घेत आहोत। मात्र आता अलीकडच्या कालखंडामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीच्या वर बंदी उठवल्यानंतर खरं तर आपल्या तालुक्यामध्ये तितकंसं काही शर्यतीचं वेळ नव्हतं। मात्र सर्वप्रथम किल्ल्याला जयवंत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही बैलगाडी स्पर्धा घेतली आणि जिल्ह्याभरातल्या बैलगाडी आपल्या तालुक्यामध्ये आल्या आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली। आणि आज सुद्धा नरेंद्र शेठ तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळपास 90हून अधिक बैलगाड्या आणि त्यांचे मालक इथे सहभागी झाले। आलेल्या सर्वांचंच मी अंतःकरणापासून स्वागत करतो आणि जे जे विजेते झाले त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। पेण हे गणेश मूर्तींचे माहेरघर असून पेण तालुक्यामध्ये अनेक मूर्तिकार आणि चित्रकार आपली कला जोपासत आहेत। याच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पेण येथील प्रसिद्ध चित्रकार जितेंद्र गायकवाड आणि निसर्ग चित्र ग्रुप पेणच्या कलाकारांनी रामेश्वर कला महोत्सव सुरू केला आहे। यंदाचे महोत्सवाचे हे दुसरे वर्ष। यंदा 26 ते 29 जानेवारी दरम्यान पेण येथील रामेश्वर मंदिर येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। पेण शहरापुरते सुरू केलेल्या रामेश्वर कला महोत्सवाने आता व्यापक स्वरूप प्राप्त केले।
हा कला महोत्सव आता राज्यस्तरावर जाऊन पोहोचला आहे। या महोत्सवामध्ये राज्यभरातून शेकडो कलाकार विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात। त्यामुळे रामेश्वर कला महोत्सव आता खऱ्या अर्थाने पेणमधीलच नाही तर राज्यातील कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करून देणारा ठरला आहे। रामेश्वर कला महोत्सवामध्ये रांगोळी, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला, गणेश मूर्तिकला, छायाचित्रण यांचे प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात। यंदा नामवंत चित्रकार अक्षर पै यांचे प्रत्यक्ष निसर्ग चित्रण, चित्रकार अभिषेक आचार्य मुंबई यांचे प्रत्यक्ष व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक आणि श्री स्वामी समर्थांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार रोहित भानुशाली ठाणे यांच्या श्री स्वामी समर्थांच्या तैलचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांचा साक्षात्कार चित्रकार रोहित भानुशाली यांच्या तैलचित्रांमधून स्वामी भक्तांना होणार आहे। प्रसिद्ध कलाकारांची चित्रे, रांगोळी, गणेश मूर्ती आणि विविध अशा अनेक कलाकृती पाहण्यासाठी सुवर्ण संधी कला रसिकांनी सोडू नये असं आवाहन आयोजकांनी जितेंद्र गायकवाड यांनी केले आहे। गायकवाड हे एक पेणचे गुणी कलाकार आहेत। त्यांचा निसर्ग मित्र म्हणून एक कलाकारांचा ग्रुप आहे। म्हणजे त्यात चित्रकार आहेत, रांगोळी काढणारे आहेत आणि इतर मूर्तिकार आहेत। तर अशा ग्रुपनी रामेश्वर महोत्सव 2024 हे दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी पण त्यांनी रामेश्वर मंदिरात पेणला घेतला होता आणि गेल्या वर्षीपेक्षा आणखीन मोठ्या प्रमाणावर हा महोत्सव घेतलेला आहे आणि इथे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आलेले आहेत। इथे रांगोळी प्रदर्शन आहे, छायाचित्रण आहे, नंतर मूर्ती बनवणारे आलेले आहेत, पेंटिंग चांगली आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा महोत्सव साजरा केला जातो आहे। आणि जुन्या आणि गुणी कलाकारांना नाही तर जे आता नवीन ह्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत अशा कलाकारांना देखील हे चांगला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। तर या महोत्सवासाठी जितेंद्र गायकवाड, निसर्ग आणि सर्व त्यांच्या ग्रुपला मनापासून शुभेच्छा। हा सगळा ग्रुप आहे निसर्ग चित्र ग्रुप पेण आणि गेल्या वर्षी आम्ही रामेश्वर कला महोत्सव नावाने एक कलेच्या निगडीत महोत्सव घेतला होता। ज्या महोत्सवाचं स्वरूप असं होतं की याच्यामध्ये अनेक चित्रकारांची चित्रं होती, रांगोळ्या होत्या, शिल्प होती, गणेश मूर्ती होत्या आणि छायाचित्रण होते। तर मागील वर्षी जो आर्ट फेस्टिवल झाला होता, कला महोत्सव झाला होता, तो जिल्हास्तरीय होता। यावेळी तो राज्यस्तरीय घेण्याचा प्रयत्न केला आहे। आत्ताचं जे स्वरूप आहे या महोत्सवाचं, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे काही चित्रकार आहेत, रांगोळीकार आहेत, शिल्पकार आहेत। तर अशा सर्व कलांचा समूह इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 26 जानेवारी ते 29 जानेवारीमध्ये हा कला महोत्सव सुरू आहे। पेण येथे पेण हनुमानआळी इथे रामेश्वर मंदिर आहे, त्या मंदिरात हा कला महोत्सव सुरू आहे। तर माझी कलारसिकांना विनंती असेल की जास्तीत जास्त कलारसिकांनी तशी सामान्य लोकांनीसुद्धा या प्रदर्शनाला भेट द्यावी की जेणेकरून आपल्या मातीतले कलाकार त्यांना कळतील, त्यांच्या कला कळतील। तर असाच हा आमचा हा दुसरा टप्पा आहे, म्हणजे आम्ही दुसरं पाऊल उचललेलं आहे की नक्कीच आम्ही या महोत्सवाला खूप वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर निसर्ग चित्रण ग्रुपचा मी आभारी आहे जे माझ्या नेहमी मदतीला असतात। तसेच पेणमधील काही कलाप्रेमी आहेत त्यांचासुद्धा मला खूप मोलाचं सहकार्य असतं। तिथले पत्रकारसुद्धा असतील, त्यांच्यासुद्धा वेळोवेळी अशा काही प्रदर्शन असेल कलेच्या निगडीत तर ते वेळोवेळी आमंत्रण जरी गेलं नसलं तरी ते येत असतात। तर खूप खूप धन्यवाद आहे सगळ्यांचा, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। पेण शहरातील हनुमान व्यायामशाळा पेण शतक महोत्सवी वर्षानिमित्त व छावा क्रांतीवीर सामाजिक संस्थांच्या वतीने पेणमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। पेणमधील नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पेणमध्ये रक्तदान शिबिर भरवून रक्तसंकलन लॅब पेणमध्ये आवश्यक आहे। पेणमध्ये रुग्णाला रक्ताची गरज लागली तर अलिबाग व मुंबईला जावे लागते। ही समस्या लक्षात घेऊन हे रक्तदान शिबिर हनुमान व्यायामशाळा पटांगण हनुमानआळी प्रभात बेकरी शेजारी पेण मैदानात घेण्यात आले। यावेळी सर्व नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन देखील करण्यात आले। तसेच या संदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे अशी छावा क्रांतीवीर सामाजिक संस्थांचे सल्लागार माजी तहसीलदार दिलीप साळवी यांनी भूमिका मांडली। धन्यवाद देतो। त्यानंतर मध्ये 10 डोके खरंच निस्वार्थ सेवा करणार हनुमान व्यायामशाला व छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रक्तदान शिबिर ठेवलेले आहे। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान हे सर्वांनी केलं पाहिजे। रक्तदानाने गोरगरीब जनतेला जे आजारी पेशंट आहेत त्यांच्यासाठी जे रक्त उपलब्ध होतं त्याच्यासाठी
खूपसे पैसे वगैरे भरायला लागतात, पण रक्तदान केल्याने आपल्याला जो कार्ड मिळतो त्या कार्डाच्या माध्यमातून आपण गरिबासाठी तो कार्ड देऊन त्याला रक्त आपण पुरवठा करू शकतो. तर रक्तदान करणं हे खूप गरजेची गोष्ट आहे आणि सर्वांनी हे रक्तदान केलं पाहिजे. आज छावा संघटना आणि हनुमान व्यायामशाळा यांच्या युतीने आज रक्तदान शिबिर आयोजित केलं. खरं म्हणजे तरुणांनी तरुणांसाठी आणि समाजासाठी जे करायला पाहिजे रक्तदानासारखं महत्त्वाचं कार्य आज ते करत आहेत. म्हणून त्यांना आणि त्या आयोजकांना धन्यवाद द्यायला पाहिजे का आज काळाची गरज आहे. कोरोनासारखे आजार येतात, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, टेन्शन आहे आणि अशा परिस्थितीत जर कुठे रक्ताचं त्यांना गरज लागली तर ते रक्त मिळत नाही आणि म्हणून या कार्यक्रमाचं खरोखर स्तुत्य असं त्यांचा कार्यक्रम आहे. याच्यापुढे मी अशी विनंती करतो, पेणमध्ये जेवढे रक्तदान शिबिर होतात ते साठा तो अलिबागला पाठवला जातो. तर त्यासाठी पेणमध्ये रक्तपेढी जर स्थापन झाली तर आपल्या समाजाच्या आपणच केलेल्या कार्याचा उपयोग होईल अशी मी विनंती करतो. ही व्यायामशाळा 100 वर्ष ह्या व्यायामशाळेला झालेली आहे. आता हे 100वे वर्ष चालू आहे. त्यानिमित्ताने आम्ही बऱ्याच स्पर्धा आयोजित करतो आणि आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या निमित्ताने आज आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी बऱ्याच मोठ्या संख्येने इथे उपस्थिती लाभलेली आहे. त्याबद्दल नागरिकांचे सगळ्यांचे आम्हाला अभिनंदन. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील फरशी थिटा या ठिकाणी परशुराम वाशिष्ठी रिक्षा चालक मालक संघ आणि परिसरातील दुकानदार यांच्या वतीने सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. परशुराम वाशिष्ठी मालक चालक संघ आणि परिसरातील दुकानदार यांच्या वतीने आयोजित या पूजेनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी परशुराम वाशिष्ठी मालक चालक संघाशी संबंधित शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व गुणगौरव सोहळा, जय हनुमान वारकरी संप्रदाय पेढे कुंभारवाडी यांचा हरिपाठ हा आध्यात्मिक कार्यक्रम, तर रात्री कोकणची लोककला नमन हा करमणुकीचा कार्यक्रम पार पडला. या सत्यनारायण पूजेवेळी परिसरातील अनेक ग्रामस्थांनी तसेच चिपळूणमधील प्रतिष्ठित व्यक्तींनी भेट देत दर्शनाचा लाभ घेतला. परशुराम वाशिष्ठी रिक्षा मालक चालक संघ आणि परिसरातील दुकानदार यांच्या वतीने आयोजित केलेली ही महापूजा संघटनेचे सर्व पदाधिकारी, दुकानदार, ग्रामस्थ, कुटुंबीय यांच्या सहकार्यातून संपन्न झाली. यासह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.